जय शिवराय मित्रांनो, आजची 23 एप्रिल वाऱ्याचा जोर उत्तरेकडनं काही भागांमध्ये पश्चिम थोडंसं दक्षिण साईडकडे क्रॉसमध्ये वाहणार आहेत। यामुळं दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आज पावसाची पुन्हा हजेरी लागते। आज कर्नाटकच्या अनेक भागांमध्ये गारपीट आणि वादळी तसेच कर्नाटकच्या काही भागांमध्ये चांदणभरी पावसापेक्षाही प्लस पावसाची व्याप्ती आहे। टक्केवारी कमी आहे पण जिथे बी पडेल तिथे जास्त आहे आणि काही ठिकाणी पत्रावून पाणी वगळेल अशा वगैरे 2-4 गोष्टी आहेत। पहिले कर्नाटकचा अंदाज घेऊयात, मग महाराष्ट्राकडेचा प्रभाव काय असेल हे देखील लक्षात घेऊयात। हुबळी, बेळगाव, बसव कल्याण, विजयपुरा, कोपाल, परिसर, बालाकोट, त्यानंतर अनेक भागांची नावे ते धारवड हे जे काही भाग आहेत, निपाणी, सावंतवाडी, पणजी, गोवाकडे साईड सुद्धा इथे वाऱ्याचा प्रभाव आणि पावसाचा प्रभाव अधिक आहे। त्यामुळे कर्नाटकच्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमच्याकडचा प्रभाव आज पुन्हा एकदा वाढतोय, कारण की महाराष्ट्रातलं बाष्प तुमच्याकडे ट्रान्सफर होते। त्याचबरोबर पद्धत अशी आहे की आज कालच्या सारखंच सांगलीच्या काही भागांमध्ये वातावरण असं आलटून पलटून आहे। काल साताऱ्यापासून पुण्याकडे गेलं, पुण्यापासून अहिल्यानगरमध्ये मोजक्या ठिकाणी झालं, संभाजीनगरच्या वैजापूर भागात झाला, नाशिकच्याही दक्षिण भागात झाला आणि पुणे खेड वगैरे भागांमध्ये झालाय। लातूर सुद्धा उदगीर, सावंतवाडी झालाय। सगळ्या जिल्ह्यांचे सगळे तालुका काय तो घेणारच नाहीये हे तुम्हालाही कळतं आणि मला सुद्धा। पण परिस्थिती अशी आहे की काही भागात मोजक्या ठिकाणी असते, तुमचं काही नियोजन असेल त्या पद्धतीने ठेवा, सर्वदूरची व्याप्ती नाहीये। पण दक्षिण भाग जो आहे, जो मध्ये सांगली, कोल्हापूर पूर्व, निपाणी, इकडे बसव कल्याण वगैरे जे काही परिसर आहे, इथे मात्र धामधूम आज चांगलीच आहे। सरळ सरळ सांगायचं झालं की मान्सूनचा परिणाम या पश्चिम महाराष्ट्रावरती होतोय, पण मराठवाडा विदर्भावरती परिस्थिती परिणाम होत नाहीये। कारणही तसंच आहे। आता तुम्ही म्हणाल, तुम्ही तर आता सांगितलंय की मान्सून चांगला आहे, पण जसं दरवर्षी परेशान करतो तसा परेशान करणार आहे। मान्सून मध्ये तफावत नाहीये, 8-9-10% पावसाची कमी, बाकी जबरदस्त मान्सून यावर्षीचा आहे। पण पश्चिम महाराष्ट्रात ज्या साली अवकाळी बरसलाय त्या साली पश्चिम महाराष्ट्राला थोडं परेशानतेने केलेलंच आहे। परतीचा पाऊस यांच्या विहिरी नदी नाल्यांना वाहणारच आहे, त्यामध्ये काही गत्यंतर नाहीये। पण पश्चिम महाराष्ट्राच्या पावसाची जी काही मजल आहे, काही ठिकाणी थेंबही पडत नाही, काही ठिकाणी नुसतं गर्जनार्जन करतोय, ही पद्धत अजूनही आठवडाभर कायम चालणार आहे। आता 15 मे 16 मेचाही मागेच मी सांगितलंय 5-6 दिवसापूर्वी की 15 मे 16 मेला सुद्धा अशी पद्धत आहे। मग मध्यंतरी लग्न समारंभाला ह्या मोठ्या अडथळे याच्यामधून चुकतायत, म्हणजे याच्यामधून सुटतायत सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर आजचा हा जो काही 23 एप्रिलचा पाऊस आहे, थोडीफार वैजापूर पर्यंत मजल मारेल, शिर्डी पर्यंत मजल मारेल, इकडे सांगली, सोलापूर पर्यंत मजल मारतोय। त्यानंतर पद्धत अशी की लातूरमध्ये तुरळक ठिकाणी, बीड, जालन्यात ठीक आहे, या भागात काही ठिकाणी कमकुवत आहे। आणि एक गोष्ट फोकस करा, ज्यावेळेस अंदाजामध्ये कुणाच्याही असू द्या पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण महाराष्ट्राचा उल्लेख जास्त झाला की त्यावेळेस खानदेश किंवा विदर्भामध्ये पूर्व विदर्भाकडे पावसाचा कल जो कमी असतो, आणि ज्यावेळेस विदर्भ आणि मराठवाड्याचा जर अंदाजामध्ये उल्लेख जास्त झाला त्याचा अर्थ पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी होतो। हे तुम्हाला समजत आहे आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो देखील आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आजच्या ज्या काय पावसाचं नियोजन आहे ते हे नाशिक क्षेत्र, काही ठिकाणी हुबळी, कर्नाटक तर भयंकर परिस्थिती आहे आज, तुम्हाला ती पाहायला मिळेल बातम्यामध्ये किंवा आपल्या सोशल मीडियाच्या व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारचा प्रभाव आहे। तर जय शिवराय ह्या व्हिडिओमध्ये काही कमेंट्समध्ये काही विचारायचं असेल तर बिंदास विचारा, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख नक्की करूयात। जय शिवराय, धन्यवाद।